अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व साये, ऐशी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महात्म्यांच्या समोर आपल्या जीवनातला परिहार देतात की माझा तुम्ही सांभाळ करावा, आणि तो सांभाळ माझा कशा पद्धतीने करावा याच्याकरता त्या मातेच्या जीवनाचं वर्णन करतात. ज्या प्रमाणे ती माता आपल्या लेकराचा सांभाळ करते सर्वतोपरी, त्याच पद्धतीने माझा तुम्ही सांभाळ करावा असा संतांच्या समोर महाराज परिहार देतात. सेवेचं प्रवृत्त श्रीमती बनोबाई बाबूराव पाटील त्यांचं देहावसान होऊन आज 12 दिवस होत आहेत, आणि त्यांच्या या 12व्याच्या निमित्ताने आजची ही कीर्तनाची सेवा आहे. एकंदर सृष्टीचा नेम आहे. संतांनी त्याची संगती सांगितलेली आहे. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया. न म्हणू नये धनंजया, जिया परी ना म्हणू नये. ज्ञानोबारा म्हणतात, ज्याचा जन्माचा सोहळा झाला त्याचा मृत्यूचा सोहळा ठरलेला आहे. अनेक रूपाने वर्णन केले. उपजेते नाशे, नाशले ते पुनरपी दिशे. ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जन्माला आलेला आहे त्याचा नाश हा अनिवार्य अटळ आहे, वर ठरलेला आहे. मग कोणी असो, सगळ्यांची यादी संतांनी दिल्या. येते नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. देवाचे अवतार असतील, संतांचे अवतार असतील, त्यांना सुद्धा या देहाचा त्याग करावा लागला. इतर पामरांची काय कथा. महाराज म्हणतात, याचा अर्थच असा की या सृष्टीचा नेम आहे की ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा अटळ आहे. फक्त त्याच्यामध्ये एवढंच आहे, मागे पुढे आहे थोडस. जसं ज्याचं आयुष्य असेल त्याप्रमाणे. पण प्रत्येकाला इहलोकाचा निरूप घ्यावा लागतो, कारण या लोकाचं वर्णन करतानाच वर्णन केले मृत्यू लोक. बरं,
आणि मृत्यू लोक असल्यामुळे प्रत्येकाला मरावं लागतं. या न्यायाने त्या मातोश्रीचं देहावसान झालेल्या इहलोकाची यात्रा संपलेली आहे. शास्त्रामध्ये 2 विचार मांडलेत, एक दुःख आणि दुसरा शोक. आपण अनेक वेळा बोलून गेलेलो आहोत. शोक आणि दुःख याच्यामध्ये अंतर आहे बरं का. प्रतिकूल वस्तीचा संयोग झाल्यानंतर दुःख होतं आणि अनुकूल वस्तूचा वियोग झाल्यानंतर शोक होतो बरं का. आजचा जो दिवस आहे, हा कालावधी आहे, हा दुःखाचा नाही, शोकाचा कालावधी. काय गोष्टी लक्षात ठेवा बरं का. प्रतिकूल वस्तूचा संयोग झाला की दुःख होतं आणि अनुकूल वस्तीचा वियोग झाला की शोक होतो. जन्म देणारी माता याचा वियोग झाला म्हणजे शोक आहे बरं का, दुःख नाही. दुःखाच्या पलीकडची अवस्था आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज पावलोपावली दुःख येतं, शोक कधीतरी जीवनामध्ये अवस्था येते बरं का. आपले वडील गेल्यानंतर, आई गेल्यानंतर हा शोकाचा प्रसंग आहे. म्हणून अशा शोकमय वातावरणामध्ये त्या मातेचं स्मरण करण्याचा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आईचं अनन्यसाधारण असं महत्व आहे बरं का. किंबहुना आई हा शब्द म्हणजे आपल्या संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे बरं का. आई या शब्दामध्ये संपूर्ण संस्कृती साठवलेली आहे. म्हणून जेवढे जेवढे लोक भारतभूमीमध्ये जन्माला आले त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान जर ठेवायचा असेल तर आई म्हणायला शिका, आणि अभिमान जर गहाण ठेवायचा असेल तर काय म्हणायचे ते म्हणावं. कारण आई या शब्दामध्येच आहे, महत्व लक्षात ठेवा. किंबहुना जे साक्षात परब्रह्म, परब्रह्म म्हटलं की ते निर्विकार आहे, जन्मरहित आहे, षडभाव विकार रहित आहे. पण त्या परब्रह्माला सुद्धा वाटलं आईचं सुख भोगावं बरं का. त्या परब्रह्माला सुद्धा वाटलं आईचं सुख भोगावं म्हणून सगुण साकार रूपाने यशोदा, देवकी, नंदराजा आणि वसुदेव यांच्या पोटी देव प्रगट झाला. काय आईचं महत्व असेल याच्यावरून विचार करा बरं. ज्याचं वर्णन करताना अजन्मा म्हणून वर्णन केलंय, ज्याला जन्मच नाहीये, पण तो सुद्धा आईचं संग सुख भोगण्याकरता, आईचं प्रेम भोगण्याकरता आज अवताराला येतो. याच्या माग आई या शब्दामध्ये काहीतरी विशेषत्व आहे बरं का. म्हणून आपल्या मानवी जीवनामध्ये आईचं हे अनन्य साधारण असं महत्व आहे. आपण जन्माला आलो, इंद्रिय देवानी दिली, सर्व सामुग्री देवानी दिली, पण जन्म मात्र शेवटी माय बापाच्या पोटी घ्यावा लागतो बरं का. देवाने शरीर निर्माण केलं, पण निर्माण जरी केलेलं असलं तरी देवाने ते निर्माण करत असताना त्याच्या उत्पत्तीचं ठिकाण ठरवलंय बरं का. उत्पत्तीचं ठिकाण ठरवलेलं आहे. देव प्रगट होत असताना तसा भक्ता करता तो कुठेही प्रगट होतो, पण बालक रूपाने प्रगट होण्याकरता आईचाच आधार घ्यावा लागतो. तसं जन्माला येण्याकरता आईशिवाय जन्माला येत नाही. आणि ज्या आई बापाच्यामुळे आपण जन्माला आलो
त्याचा परिणाम आपल्याला आज आपल्या अस्तित्वाची जाणीव त्यांनी करून दिली बरं का. त्यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून आपल्याला हे जग पाहायला मिळालं, किंबहुना ज्यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून ज्याने हे जग निर्माण केलं, त्याला पाहण्याची योग्यता या जन्मामध्ये निर्माण झाली बरं का. असं त्या आईचं अनन्यसाधारण असं महत्व सांगितलेलं आहे. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईचं हे जीवन एक जीवनच आहे बरं का. आणि अशा मातोश्री त्यांच्या जीवनाचा थोडासा विचार केला तर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं, बऱ्याच वेळा या घराण्याशी संबंध आहे, मला वाटतं त्या कधी सुनांच्या वरती रागवल्या असतील असं मला काय वाटत नाही बरं का. कारण त्यांचा चेहराच प्रसन्न होता. गाईच्या चेहऱ्यावरून कळतं ही बाई कशी आहे बरं का. त्या मातेच्या चेहऱ्यावरून कळतं. मला वाटतं त्या सुनांना ती सासू सासू वाटली नसेल बरं, आईच वाटली असेल असं त्यांचं जीवन होत. दुसरं त्यांच्या जीवनातलं लक्षण पाहिलं तर तुकोबरांच्या भाषेमध्ये आपल्याला बोलता येईल, त्या मायबापांच्या जीवनावरूनच आपल्याला असं कळतं की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, एक व्यवहारामध्ये म्हण आहे, शेतावरून भाताची ओळख होते बरं का. भात शिजलाय का सगळा पाहावा लागत नाही, एका शेतावरून भात शिजला की नाही कळतं. संततीवरून कळतं मायबाप कसे आहेत, संततीवरून कळतं मायबाप कसे आहेत. लक्षात ठेवा, ज्या अर्थी संतती सात्विक आहे त्या अर्थी मायबाप सात्विक असलीच पाहिजे. अपवाद आहे, हिरण्यकशिपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला, पण एकंदर जगताचा विचार केला तर ना, चांगल्यांच्या पोटी मुलं जन्माला आलेले, त्या मुलावरून माय बापाची ओळख होते. लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले. तुकोबारा म्हणतात खरंच असं कुळ आणि त्या कुळामध्ये जन्माला आलेली संतती, त्याचा आनंद समाजाला होतो यात नवल नाहीये. लक्षात ठेवा, त्याचा आनंद जगत नियंत्याला होतो. लक्षात ठेवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, असं त्या मातेचं विशेषत्व आहे बरं का. आणखी त्या मातेकडे जर पाहिलं ना, आता बापूंना जाऊन 2 वर्ष झाली ना, 3 वर्ष झाली. त्यांचं कुंकू ठसठीस असायचं बरं का, असं तसा वारकऱ्याचा सुद्धा गंध असावा बरं का. आणि त्यांच्या त्या कुंकवाकडे जर पाहिलं ना, लक्ष्मी म्हणजे काय कुठल्या देवळात जाऊन बघायची नाही बरं का. लक्ष्मी म्हणजे काय कुठं वैकुंठात जाऊन बघायची नाही, लक्षात ठेवा. त्या मातेकडे पाहिलं की लक्ष्मी म्हणून पूर्वी माता वर्गमानाच्या लक्ष्मी सारखे दिसते बरं का. एखाद्या स्त्रीचं ते राहणीमान आपल्या संस्कृतीला धरून जर असेल तर समाजामध्ये वर्णन केलं जायचं, ही लक्ष्मी सारखी दिसते, असं त्यांचं राहणीमान होतं, लक्षात ठेवा. स्वभाव प्रेमळ होता, आपुलकी होती. माझ्याशी कधी बोलण्याचा संबंध त्यांचा जास्त आला नाही, कधी भेटलं बरं आहे, याच्या पलीकडे जास्त नाही कधी बरं का. पण एक राहणीमानाचा विचार केला तर आज विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झालेली आहे. तेव्हा पुढच्या पिढीला आईचं जीवन म्हणजे काय हे भोगायला मिळणार नाही बरं का. आईचं सानिध्य म्हणजे काय हे त्याचा आनंद भोगायला मिळणार नाही, लक्षात ठेवा. आणि एकत्र कुटुंबामध्ये राहून त्यांनी आपल्या घराण्याची काही संस्कृती जतन केली बरं का. आता श्रीकांत दादा बोलले, जे सुनाना जमणार नेते त्यांनी करून ठेवलं बरं का. आणि आतापर्यंत त्यांनी सांभाळलं. आणि हेच जीवनामध्ये सांभाळायचं आहे बरं का. पैसा सांभाळावा लागत नाही, संपत्ती सांभाळावा लागत नाही, ती प्रारब्धाने येते जाते. जे वाडवडिलांनी आई वडिलांनी सासूनी जे दिलेले संस्कार आहेत, तेच लेकीने आणि सोनाने जतन करायचे बरं का. जेणेकरून त्या घराण्याचं नाव राहिलं पाहिजे, त्या मातेच्या आचार आपण जीवनामध्ये स्वीकारण्यामध्ये बरं का. आणि दूरदृष्टी ठेवून, आपुलकी भाव आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून त्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास केला, अतिशय कष्टाने केला. बालपणापासून त्यांचं आयुष्य पाहिलं तर त्यांच्या भाच्याने एक त्या व्हॉट्सअपवरती थोडक्यात त्यांचं चरित्र पाठवलंय बरं का. भाचाच ना, त्यांनी लिहिले बनू मामी. अगदी बालपणापासून त्यांनी लिहिले अशी पुन्हा मामी होणं या घराण्यामध्ये नाही बरं का, त्यांच्या आजोळ घराण्यामध्ये. फार सुंदर त्यांनी लिहिले बरं का. थोडं मी धावतं पाहिलं म्हणजे या घराण्यावरती तर त्यांनी मुलावरती प्रेम केलंच, घराण्यातले संस्कार तर सांभाळले, पण माहेराचा तंतू मात्र प्रेमाचा अखंड ठेवला बरं. तिथल्याही नातवंडांना जाणीव व्हावी अशी पुन्हा मामी होणे नाही बरं का. म्हणजे काय, त्यांनी आपल्या जीवनामध्ये संस्कार जतन केले, काही आपुलकी ठेवली, काय प्रेम ठेवलं हे आपल्याला लक्ष येईल बरं का. आणि या वर्षामध्ये त्यांना अलीकडे शेवटी प्रारब्ध आहे. संतांनी वर्णन केले शरीर रोगाचे भांडार. कधी कोणाच्या आयुष्यामध्ये काय शरीराच्या संबंधाने काय निर्माण होईल सांगता येत नाही बरं का. त्यांनी सहन केलं, पण शेवटी त्यांना ते काही गोष्टी सहन झाल्या नाहीत. त्यांनी सांगितलं मला आता डॉक्टरकडे तुम्ही नेऊ नका. त्यांनी जाणलं आपलं आयुष्य संपलंय, आयुष्य संपलेलं आहे. एवढा सल्ला दिला, फक्त घरातून बाहेर जाऊ नका, म्हणजे मी कधीही जाऊ शकते, आणि डॉक्टरकडे नेऊ नका बरं.
म्हणजे शेवटची त्यांना आपली जाण्याची चाहूल लागली आणि नैसर्गिक रीतीने त्यांनी आपला देहाचा त्याग केला बरं का. आणि करत असताना त्यांनी एक विचार फार सुंदर सांगितला. काही गोष्टी जीवनामध्ये घेण्यासारख्या आहेत. लेकांना बोलवलं, सुनांना बोलवलं, लिकीला बोलवलं आणि त्यांनी विचार केला आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते आपण वाटून टाकावं बरं का, वाटून टाकावं. आपण सांगत असताना मला जाणीव झाली, एक ते बीड जिल्ह्यामध्ये एक संस्थान आहे. त्या संस्थानमध्ये ज्ञानेश्वर माऊली साखरवाडीकर म्हणून एक महापुरुष होऊन गेले. त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आता मोठा झाला बघा या ज्येष्ठामध्ये. फार तपस्वी महात्मा बरं का. किती येतं आणि किती जातं काही कळत नाही तिथं बरं का. आणि त्या संस्थांची संबंध साखरे महाराजांच्या मुळे आला. महाराजांचं दरवर्षी तिथं कीर्तन असायचं. ते माऊली महाराज होते, त्यांच्या बरोबर काही माणसं असायची. कोणीही वारकरी भेटला ना त्या पिशवीत हात घालायचा, हाताला जेवढी येईल तेवढं वारकऱ्याला द्यायचं बरं का. पैसे मोजत नव्हते ते. वारकरी महाराज कोणी भेटली की त्या पिशवीत हात घालायचा, असं मुठीत येईल तेवढं घ्यायचं आणि त्या महाराजांना द्यायचं. हे जसं त्या महाराजांनी केलं तसं त्या मातेनं हातात आलं हे तुला घे, हातात आलं हे तुला घे, सोनं बरं का. काय उदात्त अवस्था असेल पहा. एवढ्या उदार अंतकरणाने, अगदी अंतकरणापासून जो आपला व्यवहारदर्शी, जसं तुकोबरांच्या जीवनाचं वर्णन केलंय. तुकोबरांना वैराग्य निर्माण झाले. तुकोबरांनी विचार केला आपण आपल्या जमा खर्चाच्या वया इंद्रायणीमध्ये सोडाव्या. आणि तुकोबराय जमा खर्चाच्या वया घेऊन निघाले. तेव्हा धर्मपत्नीने सांगितलं महाराज याच्यामध्ये तुमच्या भावाचा वाटा आहे म्हटले, कान्होबारायाचा. तेव्हा काय करा, त्यांच्या वाट्याचं जेवढं आहे त्यांना देऊन टाका आणि तुमच्या वाट्याला येतं तेवढं खुशाल इंद्रायणीमध्ये सोडा. ही स्त्रीच्या ठिकाणी व्यवहार दृष्टी म्हणावी बरं का, तीच या मातेच्या ठिकाणी होती. म्हणजे तुकोबरांच्या पत्नीचं वर्णन करतोय आणि त्याच दृष्टीनं या मातोश्रीने आपल्या जीवनामध्ये हात असतानाच आपल्या जीवनाची यात्रा संपणार आहे. जे आपल्याला आहे, मिळालेलं आहे, हे आपलं नाही, हे यांचंच आहे. आणि उदार अंतकरणाने त्यांनी अगदी नातवापर्यंत देऊन टाकलं बरं का. गरज नाही आहे पण जे आहे ते देऊन टाकलं, ह्याला व्यवहारातली दूरदृष्टी म्हणतात. असे अनेक गुण त्या मातेच्या जीवनामध्ये होते. आणि अशी माता आज आपल्या आयुष्यातून निघून गेलेली या परिवारातून. तेव्हा या परिवारामध्ये निर्माण झालेला शोक, त्या शोकामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. आणि अशा या मातेच्या आजच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने काही संत वचनाच्या द्वारे त्या मातेचं वर्णन करण्याची एक आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे. आपल्या जीवनातले एक सौभाग्य आहे बरं का. कारण दीर्घ आयुष्य प्राप्त झालेलं होतं. आणि अशा मातेच्या संबंधाने काहीतरी वर्णन करण्याकरता मिळावं लागतं योगायोगाने बरं का. काही ठिकाणी सांगावं लागतं यांच्या कार्याला माझं कीर्तन ठेवा बरं का. एक जण म्हटला महाराज माझ्या स्वप्नात आबा येऊन गेले, मासिक कीर्तन माझं ठेवा. एक जण परवा पंढरपुरात म्हटला माझ्या स्वप्नात गुरुजी येऊन गेले, माझं कीर्तन ठेवा. फक्त कीर्तनापुरते स्वप्नात आली हो तुमच्या, बाकी कशा करता स्वप्नात आली नाही. मी काही संकेतातून बोलतोय बरं काय. काय कळालं तर फार चांगलं आहे, नाही कळालं तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे.
तसे ह्या मातेच्या आजच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने त्या मातेचं वर्णन करण्याकरता निवडलेला अभंग आहे. प्रसिद्ध अभंग आहे, सर्वांच्या पाठातला आहे. असा वारकरी नाही की त्याला हा अभंग पाठ नाही बरं. आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबारांनी एक समाजाला फार मोठी दिशा दिलेली आहे बरं, फार मोठी दिशा दिलेली आहे. जो वेदाने विधी जतन केला तोच विधी साधू संतांनी जतन केला. मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, त्वमेव माता त्वमेव पिता. पहिला क्रमांक आईला आहे. कुणी दिलाय? वेदानी दिलाय. वेदानी. वेद म्हणजे कुठल्या तरी संस्थेतला नेम नव्हे बरं. वेद म्हणजे केवळ राजकारणातली घटना नव्हे बरं. वेद म्हणजे अखिल विश्वाची घटना. ज्या वेदाने अखिल विश्वाची घटना आणली त्या वेदाने पहिला क्रमांक वर्णन करण्यामध्ये दिला आईला दिला. का? आईचं महत्व असेल बघा बरं. आणि तेच वर्णन ज्ञानोबारे करतात. सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे, जयांच्या शेवे शरीरे लोन कीजे. म्हणजे ती माता वंदनीय आहे, ती माता देव स्वरूप आहे. किंवा आमच्या तुमच्या जीवनातली पहिली गुरु म्हणजे आई बरं. पहिली गुरु म्हणजे आई, बाकीचे नंतर गुरु बरं. म्हणून गुरुपूजन करत असताना पहिलं वंदन करायचं असेल तर गुरुपूजनाला आईचं वंदन करा, आईची पूजा करा बरं. आईची पूजा करा. का? पहिला गुरु म्हणजे आई आहे, लक्षात ठेवा. बापाच्या आधी सुद्धा आई आहे. ती आईच मुलाला घडवते, आईच मुलाला घडवते. माया बापे पिंड पायला माया, माया बापे पिंड पायला माया, माये बापी पिंड पाळियला माया, जन्म मरण जाया संत संग. महाराज वर्णन करतात त्या माय बापानी या पिंडाला नाम देहाला जन्म दिला आणि जन्म देऊन संपूर्ण जोपर्यंत जाणते पण या
देहाला येत नाही तोपर्यंत या देहाची भरण पोषणाची जबाबदारी आपल्यावरती त्या मातेनं घेतलेले लक्षात ठेवा. ईश्वराने योजना केलेली आहे. जन्माला आल्यानंतर त्या बालकाला भरण पोषणाच्या व्यवस्था करता पहिलं जर काय लागत असेल तर दूध लागतं बरं का. आणि ते दूध जन्माला आल्यानंतर त्या मातेच्या स्तनामध्ये निर्माण होतं बरं का. ही ईश्वराने केलेली योजना आहे, बाकी कोणी केलेली नाही बरं का. म्हणून स्त्रीच्या जीवनामध्ये वर्णन केलंय बरं का. स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर स्त्री जीवनाची सार्थकता जर व्हायची असेल तर आई म्हणून तिनं जगलं पाहिजे बरं का. आता शिकलेल्या स्त्रियांना माता व्हायला नको आहे. जीवन अपूर्ण आहे बरं का. जीवन अपूर्ण आहे. या स्त्री देहामध्ये जर तिला आईचं जीवन जर प्राप्त नाही झालं तर मग बघा बऱ्याच माता उदासीन आहेत. लग्न होऊन वांजोटे आहेत, पुत्र नाही आहे का. आई हे व्यक्तिमत्व जीवनामध्ये भोगता आलं नाही बरं का. काय प्रारब्ध असेल, पण स्त्रीच्या जीवनामध्ये विशेषत्व आहे. मग त्या जन्माला आल्यानंतर त्या ईश्वराने योजना केलेली आहे. जन्माला आल्यानंतर अगदी अल्पावधीमध्ये त्या मातेच्या स्तनामध्ये त्या मुलाच्या उदर भरणाची व्यवस्था ईश्वराने केलेली आहे. बालपणामध्ये ते दूध त्या मुलाला प्यायला मिळावं त्याच्यावरती त्याचं जीवन आहे बरं का. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन करताना दुधाचं वर्णन केले. दूध म्हणजे पूर्ण अन्न आहे. पूर्ण अन्न आहे बरं. एखाद्याकडे तुम्हाला जेवायला वेळ नसेल तर दूध द्या म्हणतात. दूध घेतलं की जेवल्याचं त्यांना श्रेय मिळतं बरं का, कारण पूर्ण आहे ते. दुसरं, दूध हे सकस आहे. सकस आहे. आणि त्या मातेचं दूध तर मुलाकरता फार सकस आहे. लक्षात ठेवा. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज आपला अनुभव सांगायचे बरं. ते पालखीच्या सोयाबरोबर 17 दिवस चालायचे. 17 दिवस अन्न सेवन करत नव्हते बरं का महाराज. फळावरती राहायचे आयुष्यभर बरं का, शेवटच्या क्षणापर्यंत. आता 6 महिने झाले त्यांना ब्रह्मलीन होऊन. ते माऊलीच्या सोयाबरोबर चालायचे, पण अन्न सेवन करत नव्हते. पण चालायचे तेवढे, आवाज तसा, सगळं कार्य करायचे. अनेकांनी भल्या भल्याने विचारलं, म्हणजे महाराज आम्ही जीवन सुद्धा आमच्या शरीरामध्ये जी ताकद नाही ती तुमच्या जीवनामध्ये न खाता ताकद आली कुठून म्हणे. त्यांनी नेहमी स्वाभिमानाने सांगावं, कीर्तना जाहीर सांगावं. आणि ज्यांनी विचारलं त्यांना सांगावं, याला एकच कारण, मी बालपणामध्ये माझ्या आईचं दूध पोटभर पिले म्हटले. ज्याला आईचं बालपणामध्ये पोटभर दूध प्यायला मिळालेला ना, त्याच्या आयुष्यामध्ये कुठलाच रोग होत नाही. कुठलाच रोग होत नाही. अमृत आहे ते, अमृत. आणि बालपणामध्ये मला पोटभर मिळाल्या माझं इंद्रिय, माझं हे शरीर असं काही दष्टपुष्ट झालंय, मला आता काही नाही खाल्लं तरी मला भूक लागत नाही बरं का. असं त्या मातेच्या दुधाचं सामर्थ्य लक्षात ठेवा. म्हणून स्त्रियांनी बालपणामध्ये मुलाला दूध पोटभर पाजवावं. पण कालाच्या ओघामध्ये सौंदर्य जपण्याकरता माता मुलाला दूध पाजत नाही. परिणाम मुलाच्या जीवनाचं वाटोळ आहे बरं का. रोगाला प्रतिबंध करण्याची शक्ती दुधामध्ये. रोग प्रतिबंधक औषध खाऊन रोग थांबवणं वेगळं, आणि मातेच्या दुधापासून रोग थांबवणं हे वेगळं बरं का. आणि असं मातेचं म्हणून त्या रामायणातला प्रसंग आहे ना,
हनुमंतराचं शरीर वज्रदेही होतं, त्याला अनेक कारणं सांगितली जातात. त्याच्यामध्ये कारण सांगितलं जातं की वज्रदेही होण्याचं कारण काय, अंजनी मातेला विचारलं बरं का. आणि अंजनी मातेला विचारताना अंजनी मातेने सांगितलं, एक प्रसंग निर्माण झाला. एका दगडाच्या समोर ती अंजनी माता उभी होती आणि आपल्या स्तनातलं दूध तिने काढलं आणि त्या स्तनातलं दूध त्या दगडावरती टाकल्यानंतर दगडाचे 2 भाग झाले बरं का. ज्या दुधाने दगडाचे 2 भाग झाले, असं दूध मी माझ्या हनुमंतरायाला पाजले म्हटले. त्यामुळे वज्रदेही हनुमंतराय होते. म्हणून जन्माला आल्यानंतर त्या मातेच्या ठिकाणी ईश्वराने केलेली योजना आहे. जन्माला येण्याच्या आधीपासून ती माता आपल्या भरण पोषणाचा विचार करते. ज्या दिवशी बीजारोपण होतं, त्या दिवसापासून ती विचार करते, ह्या जन्माला येणाऱ्या बालकाकरता माझ्यापासून काय होणार नाही, बऱ्याच गोष्टीचा ती त्याग करते बरं का. तिला म्हणावं आई. जन्माला येण्याच्या आधीपासून, की जेणेकरून त्या मुलावरती काही विपरीतता निर्माण होणार नाही, म्हणून आधीपासून ती सर्व विचार करते. तुकोबाराय म्हणतात, आधीपासून विचार तर करतेच, पण ज्या दिवशी ती जन्माला आपल्याला घालते तेव्हापासून आपल्या जन्माची सुरुवात होते. जीवन जगतो आणि जीवन जगत असताना ती माता काय करते, महाराज म्हणते, एकच ती विचार करते, ज्या बालकाला मी जन्माला घातले ह्या बालकाचं आयुष्यामध्ये भलं कसं होईल, तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, किंवा जाणे माऊलीचे चित्त. महाराज म्हणतात, त्या मातेच्या चित्तामध्ये एकच आपल्या मुलाचा हिताचा विचार. तुकोबारायांचा एक हिंदी अभंग आहे, त्या हिंदी अभंगामध्ये तुकोबाराय वर्णन करतात, माता के चित्त में पुत्र, लोभेगे चित्त में वित्त, आणि तुका के चित्त में राम, असा अभंग आहे हिंदीमध्ये बरं. महाराजांनी वर्णन केले, मातेच्या चित्तामध्ये पुत्र आहे, लोभ्याच्या चित्तामध्ये धन आहे, आणि तुक्याच्या चित्तामध्ये राम आहे बरं. वाहे माऊलीचे चित्त, चित्त सर्वांनाच आहे बरं का, पण प्रत्येकाच्या चित्ताचा विषय मात्र भिन्न आहे. चित्ताचा विषय मात्र भिन्न आहे, लक्षात ठेवा. तुकोबाराय इथं वर्णन करतात, त्या मातेला चित्त आहे, त्या मातेच्या चित्ताचा एकच विषय आहे, मुलाचं हित कसं होईल. अखंड ती चिंतन करते बरं का. जसं भक्त
तिन्ही अवस्थेमध्ये देवाचंच चिंतन करतो. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. तसं मातेच्या चित्तामध्ये जागृतीमध्ये सुद्धा मुलाच्या चित्ताचा विचार, झोपेमध्ये सुद्धा मुलाच्याच हिताचा विचार, आणि स्वप्न पडलं तरी मुलाच्या हिताचाच विचार. बरं का, मातीची चित्ती अवघी बाळ भाटिया, अवघी बाळ भाटिया, अवघी बाळ भाटिया. मातीची चित्ती अवघी बाळ भाटिया, अवघी बाळ भाटिया, अवघी बाळ भाटिया. मातीची चित्ती अवघी बाळ भाटिया, मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. महाराज वर्णन करतात, त्या मातेच्या चित्तामध्ये एकच रात्रंदिवस त्या मुलाचा ती विचार करते, किंबहुना स्वतःच्या जीवनाचा विचार करीत नाही. बाकी कोणाचा ती विचार करत नाही. लक्षात ठेवा, अखंड एकमेव ती चिंतन करते, मुलाचं कसं होईल, त्या बालकाचं कसं होईल. बघा ना, अनेक प्रसंग त्या मातेच्या जीवनातले आहेत. तुकोबारांनी वर्णन केलंय. तुकोबारा म्हणतात, ते लहान बालक आहे, त्या लहान बालकाला ती शृंगार करते. बरं का, त्याला नाऊ घालते, खाऊ घालते, त्याला चांगले चांगले कपडे घालते, त्याला अलंकार घालते. त्याला अलंकाराचंही महत्व नाही, त्या कपड्याचंही महत्व नाही. बरं का, आता चांगली कपडे घातलेत तेव्हा चांगल्या खुर्चीत बसावं असं म्हणतंय ते. नेमके कपडे बदल की नेमकं कपडे बदलल्या ते शी ना तर शिव करतच. बरं का, पण त्या कपडे बदलण्यामध्ये, कपडे घालण्यामध्ये बालकाला आनंद नाहीये, पण आईला आनंद आहे. बरं का, अलंकाराचंही महत्व त्या मुलाला नाही. बरं का, किलोभर जरी सोनं घातलं तर गाणं देणं ना घेणं, ते तोंडातच घालतं का, त्याचं महत्वच नाही. पण अलंकाराने नटलेलं मुलगा जर पाहिलं तर पाहिल्यानंतर जो आनंद होतो तो आईला होतो. बरं का, म्हणजे त्या मुलाला आनंद नाही, पण त्या मुलाच्या संबंधाने ती स्वतः आनंद भोगते. बरं का, गोकुळातला प्रसंग आहे. गोकुळामध्ये देवाने खोड्या केल्या, आणि खोड्या केल्यानंतर फार खोड्या झाल्या. त्या यशोदे मातेला सहन झाल्या नाहीत. सांगितलं कृष्ण आता तो गावात राहायचं नाही. बरं, तो आता शाळेत जायचं. आणि त्या काळातली शाळा म्हणजे गायींचं वळण करणं ना, इंद्रियांचं वळण करणं. बरं, बालपण. आणि त्या बालपणामध्ये आता गायी राखण्याकरता देव जाणार म्हणून त्याला त्या मातेने पोशाख घातलाय. बरं का, गोट्यापर्यंत तो पितांबर आहे, कंबरेला शेला बांधलेला आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे, खांद्यावरती घुंगडे आहे, हातामध्ये काटे आहे, बरोबर शिदोरी नेण्याकरता जाळी आहे. जाळी म्हणजे काय, धनगरांना विचारा म्हणजे कळेल. आणि वर मोर पिसाचा मुकुट करून गाठलेला आहे. यशोदे मातेने पाहिलं, आधीच परमात्मा सुंदर, आणि त्याच्यामध्ये सर्व घातलेले अलंकार. अलंकार पाहिल्यानंतर यशोदे मातेला वाटलं खरंच
माझ्या मुलाला दृष्ट लागेल म्हणून त्या देवाच्या गालाला काजळ लावलं बरं का. आमची तुमची दृष्ट लागेल बरोबर आहे, पण देवाला दृष्ट लागेल. पण मातेची भावना, आईची भावना बरं का. म्हणून त्या आपल्या मुलाला दृष्ट लागू नये म्हणून आई काजळ लावते. अजूनही काही माता लावतात. आता काजळ माहितीच नाही, काय काजळ माहितीच नाही. त्याचे अनेक फायदे आहेत, पण एक दृष्ट लागू नये म्हणून यशोदे मातेने ते रूप पाहिलं आपल्या कृष्णाचं आणि गालाला काजळ लावलेलं आहे बरं का. म्हणजे आपण त्या मुलाला एवढं सजवलेलं आहे, एवढे अलंकार घातलेला आहे, पण माझ्या मुलाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून ती आई एवढी काळजी घेते, एवढी आई काळजी घेते. हा, तीच परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये बरं. तात्पर्य सर्व बाजूनी ती आई मुलाच्या बाबतीत विचार करते. एकच विचार तिच्या अंतःकरणामध्ये, माझ्या मुलाचं हित कसं होईल, लेकुराचे हित. त्या आईच्या चित्तामध्ये बालक कुठपर्यंत असतं, कुठपर्यंत असतं, या इहलोकाचा त्याग करेपर्यंत तिच्या चित्तामध्ये मुलगाच असतो बरं, मुलगाच असतो. हा, किती मुलगा मोठा झाला, जग त्याला साहेब म्हणत असेल, पण आई मात्र त्याला नावानेच हाक मारणार बरं. माझं लेकरू. हा, ते 60च्या पुढे गेलं तरी आईला ते लेकरूच आहे बरं का. समाज त्याचा 61चा कार्यक्रम करत असेल, पण आईच्या दृष्टीने मात्र ते लेकरूच आहे. म्हणजे जन्म दिल्यापासून आपल्या आयुष्याचा शेवट होईपर्यंत त्या मातेच्या अंतःकरणामध्ये एकच, लेकुराचे. आता त्या मुलाचं प्रौढपण आलेलं आहे, मुलाचं लग्न झालेलं आहे, त्याची व्यवस्था करता त्याला पत्नी आहे. आता पत्नी सगळी त्याचा व्यवहार करते, तरी आई विचारते, बाळ जेवलास का. लग्न झाल्यानंतर चिंता कोणी करायची, पत्नीने. पण मुलगा जर बाहेरून आला, उशिरा आला, तर बायको विचारणार नाही. मध्यरात्रीला आई विचारल्याशिवाय झोप. तुकोबराय म्हणतात, एकच लेकुराचे हित. मग त्या मातेच्या अंतःकरणामध्ये एकच आपल्या लेकराचा ध्यास बरं का. मग तुकोबराय म्हणतात, तिच्या चित्तामध्ये दुसरं काही नाही, आसक्ती नाही आपल्या देहाची, आपल्या देहाविषयी तादात्म्य नाहीये. अगदी तुकोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायला ठरलं तर, आपुली ममता नाही देही, आपुली ममता आपुली ममता नाही देही. संतांचं वर्णन करणारं प्रमाण आहे, पण मी आईकडे लावलंय बरं. हा, स्वतःच्या देहाविषयी तादात्म्य नसतं, चित्तात आसक्ती नसते. एकच, आज मुलाचं कसं होईल म्हणून ती लौकिक दृष्टीने आपल्या मुलाचा हिताचा विचार करते. एक विचार आहे. आणि दुसरा विचार आहे, अलौकिक दृष्टीने सुद्धा ती माता मुलाचा हिताचा विचार करते. दोन प्रकारचं हित आहे. आज बहुतांश माता मुलाच्या बाबतीत हिताचा विचार करतात, ते लौकिक दृष्टीने करतात.
काही बोटावर मोजण्यासारख्या माता आहेत, त्या अलौकिक दृष्टीने हिताचा विचार करतात बरं का. अशा माता दुर्मिळ आहेत. पण लौकिक दृष्टीने तुकोबांनी विचार केलेला आहे. फक्त लौकिक दृष्टीचा विचार करणारी माता पिता आहेत, पण अलौकिक दृष्टीने विचार करणाऱ्या काय माता होऊन गेल्या. हित नाही ठावी जननी जनका, दाविला लौकिकाचारतीही. लौकिक दृष्टीने हिताचा विचार करणारी जशी माता आहे, तसं अलौकिक दृष्टीने सुद्धा ही माता मुलाच्या हिताचा विचार करणारी आहे बरं का. अनेकांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा. ज्या मात्या पित्यांनी 4 रत्न जगाच्या उद्धाराकरता प्रगट जन्माला घातली, असे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानोबाराय, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई. लौकिक दृष्टीने आपल्या मुलांना काही त्रास होऊ नये म्हणून स्वतः माय बापाने देहांत प्रायश्चित्त घेतलं. लक्षात ठेवा. आयुष्यात त्या विद्वानांनी सांगितलं, तुमच्या मुलांचं जर मुंजी बंधन व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. मुलाकरता बरं, मुलाकरता स्वतःचं जीवन संपवलं. वास्तविक गरज नव्हते, ती जगाच्या उद्धाराकरता प्रगट झालेली 4ही भावंड. पण धर्मशास्त्राला धरून जे मानलं जातं त्याचा स्वीकार मात्र मायबापांनी जगाचा करता, समाजाकरता केला बरं. लौकिक दृष्टीने माता पिता विचार करतात आणि अलौकिक दृष्टीने माता पिता विचार करतात. अलौकिक दृष्टीने माझ्या मुलाचं परम कल्याण झालं पाहिजे. बऱ्याच मात्या पित्यांना वाटतं खरंच माझ्या मुलाकडे कोणी बोट करता कामा नये. त्या मायबापांना वाटतं माझ्या मुलाकडे पाहिल्यानंतर, गुरुवर्य साखरे महाराज नेहमी सांगायचे, मुलगा जर वाईट निघाला तर पहिला आईवरून शिवी दिली जाते बरं का. आईवरून शिवी दिली जाते. आणि मुलगा जर चांगला निघाला तर पहिल्यांदा नाव आईचंच घेतलं जातं. ज्या आईला वाटलं, ज्या मातेला वाटलं की आम्ही गेल्यानंतर आमच्या नावाने कोणी षष्टीचा विचार करू नये, असे संस्कार ज्या माता पित्यांनी केले त्यांचीच मुलं मोठी झाली बरं का. त्यांचीच मुलं सदाचार संपन्न झाली. म्हणून असा अलौकिक दृष्टीने सुद्धा विचार करणारे माता पिता आहेत. आणि अलौकिक दृष्टीने हिताचा विचार करत असताना त्या मातेने विचार केलेला, त्याच्यामध्ये एक प्रकरण आपल्या संत वाङ्मयामध्ये मदालसा नावाचं. आणि त्या मदालसा नावाच्या प्रकरणामध्ये त्या मातेने अलौकिक जीवनाचा विचार करून आपल्या मुलाचा हिताचा विचार मुलाच्या समोर प्रगट केलाय. कधी केलाय? पाळण्यात असताना. ती मुलाला उपदेश करते, बाळ तू जन्माला आलायस, पर्यदे मदालसा सोहोम जोजो रे बाळा. बाळा तू जन्माला आलास, जन्माला आलेला देह कसा आहे माहितीये का तुला? ती उपदेश करते. कशी करते महाराज?
अरे दे मदाला सा रे बाळा पाण्यात असताना अंगाई गीत गाळे मदालशाने. हा बाबा, हा जन्माला आलेला आहे, सा देह कसा आहे, नाशिवंत आहे बरं का. तेव्हा काय कर, तू जन्माला आलेला आहेस तेव्हा या देहाविषयी तादात्म्य ठेवू नकोस, पण संपूर्ण या देहाचं स्वरूप काय आहे वर्णन केले. फार चरित्र पाहण्यासारखं आहे, ते विस्ताराने केलेलं आहे. आणि याच्यातून जरा तुझं कल्याण करून घ्यायचं असेल तर या देहाचं नाशन मिथ्यात्व जाणून घे आणि सद्गुरूंना शरण जा आणि आपल्या स्वरूपाची ओळख करून घे. हा कुणी उपदेश केलाय? आईनं केलाय. कुणाला केलाय? मुलाला केलाय. हा हिताचा विचार आहे, पण अलौकिक आहे बरं का. म्हणून लौकिक दृष्टीने हिताचा विचार मांडलेला आहे आणि अलौकिक दृष्टीने हिताचा विचार मांडलेला आहे. म्हणून काही मातेने लौकिक अधिक अलौकिक, काही मातेने फक्त लौकिक दृष्टीचाच विचार केला, पण बऱ्याच माता होऊन गेल्या लौकिक आणि अलौकिक स्वरूपाचा मुलाच्या बाबतीत केलेला हिताचा विचार आहे. त्याला एकच कारण की महाराज म्हणतात त्या मातेच्या चित्तामध्ये एकच आपला मूल, आपलं पुत्र, याच्या पलीकडे दुसरा विषय त्या मातेच्या चित्तामध्ये नाही. लेकुराचे हित उभाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. तुकोबारांनी विचारलं असं का, तर महाराज म्हणतात एकच त्या चित्ताची जी निर्मिती देवाने केली ती कशी निर्माण केली त्याच्याकरता महाराजांनी एक विशेषण वापरलं, ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. ऐशी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती शब्द वापरला. कळवळाची जात शब्द वापरलाय. आपल्याला फक्त 18 पगड जाती माहित आहेत. 18 पगड जातीच्या पलीकडची एक स्वतंत्र निर्माण केलेली देवानी जात आहे आई नावाची बरं का. आणि त्या आई नावाच्या जातीमध्ये असा काही जन्माला येत असताना गुण दिलेला आहे कळवळा. हा, कृत्रिम निर्माण करणं वेगळं. नाटकामध्ये नाटक केलं जातं, हा, आणि ते कृत्रिम असतं बरं का. आईचं मुलाचं नाटक केलं जातं, पती पत्नीचं नाटक केलं जातं. हे जगणं म्हणजे आपल्या जीवनातलं नाटक नाही बरं का, वास्तवता आहे. आणि वास्तवता असल्यामुळे महाराज म्हणतात त्या मातेच्या अंतःकरणामध्ये देवाने अशी काही योग्यता दिलेली आहे, हा, कळवळा बरं का. काहीही झालं की त्या मातेच्या अंतःकरणामध्ये बघा तुम्ही, पुरुषाच्या डोळ्यातून सहसा पाणी येत नाही, येत नाही बरं का. पुरुषाचं हे अंतःकरण आहे ते थोडस कठोर आहे, कठोर. आणि स्त्रियाचं जे अंतःकरण आहे ते मृदू आहे. एखादी स्त्री जर रडत असेल, तिच्याकडे बघितलं की हिच्या डोळ्याला पाणी येते, आणावं लागत नाही. पण पुरुषाच्या जीवनामध्ये व्यवस्था नाही बरं का, द्रवीभूत चित्त आहे. तसं
मुलाच्या बाबतीत जे जे प्रसंग निर्माण होतील त्या प्रसंगाला पाहिलं की आईच्या अंतःकरणामध्ये कळवळा निसर्गताच निर्माण होतो. आणावा लागत नाही बरं का, आणावा लागत नाही. जसं तुकोबारांनी वर्णन केले, जाणी भक्तीचा जिव्हाळा तुची दैवाचा पुतळा. जसा भक्तीचा जिव्हाळा असावा लागतो तसा त्या मातेच्या अंतःकरणामध्ये हा जिव्हाळा, हा कळवळा स्वाभाविक आहे बरं का. आणि त्या कळवळ्याच्या पोटी ती आई सर्व काही करते बरं का. तिला कर म्हणून सांगावं लागत नाही, कर म्हणून सांगावं लागत नाही. पत्नीला सांगावं लागतं, आईला न सांगता ती करते बरं का. का स्वाभाविक कळवळा त्या मातेच्या अंतःकरणामध्ये. काहीही त्या मुलाच्या जीवनामध्ये निर्माण हो, काही निर्माण झालं की तिला दुःख सहन होत नाही मुलाच्या बाबतीत बरं का, सहन होत नाही. लक्षात ठेवा, मुलाचं पोट बिघडलेलं आहे, ते मूल जेवत नाहीये, पण त्याच्या वेदना मुलापेक्षा आईला जास्त होतात, आईला जास्त होतात बरं का. लक्षात ठेवा, ती म्हणते कालपासून हे याच्या पोटात अन्न गेलं नाही बरं का. ती सतत घोकते. लक्षात ठेवा, त्याला हरावत नाही, अनावर्तेने शब्द बाहेर येतात. जे त्या मुलाच्या जीवनामध्ये काही प्रसंग दुःखाचे निर्माण झाले तर त्या प्रसंगाच्या निमित्ताने त्या मातेच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारा दयाद्र नावाचा जो गुण आहे त्याला म्हणतात कळवळा बरं का. आणि दुसरा असा गुण संतांच्या जीवनामध्ये मंत्र महाराजांनी वर्णन केले, येतो कळवळा मनोनी येतो कळवळा. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या ऐशी कळवळ्याची जाती. महाराज म्हणतात ही स्वतंत्र जात आहे, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि देवाने निर्माण केलेलं आहे. आणि त्या मुलाच्या बाबतीत दयाद्र अंतःकरणाची अवस्था ती रात्रंदिवस विचार करते. पण महाराज म्हणतात करी लाभावी न प्रीती. आज लोक सुधारलेत आणि सुधारल्यामुळं पाळणा घर आलंय बरं का. मुली शिकलेल्या आहेत, नोकरी करावी लागते, मुलाला सांभाळायचं कोणी सासू नाही आहे, मग सांभाळण्याकरता मोलकरणी आहेत. सकाळी ऑफिसला गेल्यापासून संध्याकाळी ऑफिसनं येऊपर्यंत त्या सांभाळतात. कळवळा म्हणून सांभाळतात का पगार म्हणून सांभाळतात? मला एवढाच विचार मांडायचा. आणि तुकोबाऱ्या म्हणतात ज्यांनी जन्म दिला त्या जन्म दिलेल्या मातेने निरपेक्ष भावनेने आमचा तुमचा विचार केला. करी लाभावी न प्रीती. कुठलाही लाभ आणि अलाभ मुलाच्या बाबतीत विचार केला नाही. असं आईला वाटलं का मी या मुलाला सांभाळते आणि हा मोठा झाल्यानंतर जर माझ्या बाबतीत जर कृतज्ञ झाला तर त्याला आत्ताच कुठंतरी गाडलेलं बरं, असं कुठं आईच्या मनात कधी आले कोणाच्या? काही मोठं झाल्यानंतर मुलं आई बापाला मानतच नाहीत हो.
हे जर बालपणी जर आईला कळालं असेल तर आईनं त्याच वेळेस ठरवलं असतं याला कुठंतरी गाडलेलं बरं, असं कुठल्या आईच्या मनात आले का? म्हणजे एखादा मुलगा जरी चांगला निघाला आणि एखादा मुलगा जरी वाईट निघाला, लाभ आणि तोटा त्या मातेने कधी जीवनामध्ये विचार केला नाही. करी लाभावीन प्रीती, लक्षात ठेवा. म्हणजे सांभाळते, पण कोणतीही अपेक्षा कोणताही लाभ न ठेवता ती मुलाचा सांभाळ करते बरं का. आणि अशी जी माता त्या मुलाकरता सांभाळते, तुकोबाराय म्हणतात तेवढंच नाही, आणखी कशा पद्धतीने सांभाळते महाराजांनी त्याचं वर्णन केले. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वई साहे, ऐशी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती. आणि हे वर्णन मनी मानशी येऊन तुकोबाराय म्हणतात देवा संतांना सांगतात महात्मे, ओ महाराज, जसं त्या मातेने सांभाळ केला तसा तुम्ही माझा सांभाळ करा. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावेन प्रीती. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये थोडासा विचार सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. सर्वांनी हातांनी टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमाई कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या मातेच्या अंतःकरणामध्ये बालकाविषयी असलेला हिताचा विचार सांगतात. जगामध्ये दोन प्रकार आहेत, काही हितचिंतक आहेत आणि काही हितकर्ते आहेत बरं का. हितचिंतकांची संख्या जास्त आहे, हितकर्त्यांची संख्या मात्र कमी आहे. आई जी मोडते ती हितचिंतकामध्ये नाही, हितकर्त्यामध्ये. म्हणून बघा हा अभंग आहे, या अभंगावरती काही मंडळी कीर्तन करतात. आईचं वर्णन करण्याकरता 50,000 रुपये, 1 तास. कमी दर सांगितला मी. 1 तास आईचं वर्णन करण्याकरता 50,000 रुपये. ज्या आईने जन्म दिला काय द्यावं लागेल तिला हो? काय वेडा समाज असेल हो? आईचं वर्णन करण्याकरता 50,000 देतात, ज्या आईला कधी सांभाळायला सुद्धा तयार नाही तो. आज फॅशन आलेली आहे. आईच्या वर्षश्राद्धानिमित्त 12व्या निमित्त मोठा कीर्तनकार, मोठा म्हणजे जो पैसा जास्त घेतो तो. मला त्यातला मुद्दा मांडायचा, हित चिंतक, हित चिंतकामध्ये बसतात बरं का. पण ही आई ही हितकर्त्यामध्ये आहे. तुकोबाराय म्हणतात ती उभय रूपाने आपला विचार करते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वई साहे. म्हणजे अंतःकरणामध्ये ती भार वाहते आणि शरीरानंही भार वाहते बरं का. काही लोक याचं चिंतन करताना वर्णन करतात 9 महिने 9 दिवस वाहते, अशी याची संगती नाही बरं का. हा त्या मुलाला वाहनच आहे, पण चित्तामध्ये त्या मुलाच्या हिताचा विचार करण्याकरता आपले मराठी सांगायचं म्हणजे एनर्जी खर्च करते बरं का. त्याला म्हणतात भार वाहन. पोटी आणि वरपंगाने ती विचार करते, माझ्या मुलाचं कसं विनू. योगक्षेम भाराचा विचार आई करते. जसं देवभक्ताच्या बाबतीत करतो तसं संत समाजाच्या बाबतीत करतात. घालून या भार राहिलो निश्चिंत. तसं महाराज म्हणतात आज आमच्या तुमच्या उद्धाराच्या दृष्टीने, आमच्या तुमच्या हिताच्या दृष्टीने ती माता भार वाहते हो. नुसता शरीराने नव्हे, आपल्या चित्तामध्ये रात्रंदिवस ते आपलं चित्त आपल्या मुलाकरता खर्च करते. दुसरा विचार ती काहीच करत नाही. पोटी
भारवाहे पोट शब्दाचा इथं अर्थ आहे अंतःकरण. पोट शब्दाचा अर्थ अंतःकरण आहे. तुका म्हणे वाव पोटी मधुरा वाणी ओटी. तुका म्हणे वाव पोटी, पोट म्हणजे अंतःकरण. त्या मातेच्या अंतःकरणामध्ये एकच भार आहे. ती मुलाचा विचार करते. फार मोठं ओझ आहे बरं का ते. फार मोठं ओझ आहे, दिसत नाही, पण त्या भाराने ती चिंताग्रस्त आहे, वाकलेली आहे, शिनलेली आहे, कष्टलेली आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या मुलाचा योगक्षम भाराचा विचार ती माता रात्रंदिवस करते. तुकोबाराय म्हणतात देवा त्या संतांच्या समोर परिहार देतात. अशी जी माता आपल्या मुलाच्या बाबतीत सर्व अंगाने विचार करते, असा कुठलाही विचार त्या मातेच्या बाबतीत नाही. ती सर्व बाजूनी विचार करते. मुलाला चालण्याच्या बाबतीत, मुलाला बोलण्याच्या बाबतीत, मुलाला खाण्याच्या बाबतीत, मुलाला बसण्याच्या बाबतीत, प्रत्येक बाजूने ती विचार करते बरं का. महाराजांनी वर्णन केले, बालकाचे चाली जाणून माता पाऊल घाले. त्या मुलाला चालण्याकरता ती विचार करते. हा मुलगा कसा चालायला शिकेल, हा मुलगा बोलायला कसा शिकेल, हा मुलगा खायला कसा शिकेल. सर्व बाजूनी ती विचार करते बरं का. आणि असा सर्व बाजूनी ती योगक्षम भार वाहते. महाराज माझ्याही जीवनाचा भार तुम्ही घ्या बरं. तुकोबारांना दुसरं कोणी सापडलं नाही का जगामध्ये. तुकोबाराय म्हणतात असं एक आईच आहे बरं का. आणि त्या आई जीवनाचं वर्णन करून शेवटी तुकोबाराय संतांच्या जवळ परिहार देतात की जशी ती माता आपल्या मुलाचा भार वाहते योगक्षमाचा, तेव्हा माझाही तुम्ही योगक्षमाचा भार वाहा आणि माझा उद्धार करा, असं महाराज शेवटी त्या संतांना परिहार देतात. तुका म्हणे माझे तुका म्हणे तुका म्हणे माझे
तुम्हा संतावरी ओझे, काही ठिकाणी तैसे तुम्हा संतावरी असा एक पाठ आहे बरं का. तैसे म्हणजे कैसे, आतापर्यंत जे वर्णन केलं असं. हा, जी आई जसा मुलाचा सांभाळ करते त्या पद्धतीने माझा तुम्ही सांभाळ करा, असं तुकोबाराय ज्ञानोबारांच्या समोर बोलत आहे. तुकोबाराय असा विचार नाथ महाराजांच्या समोर बोलत आहेत. हा, उत्तर संतांनी पूर्व संतांच्या समोर आपला विचार हा मांडलेला आहे बरं का. हा, या पद्धतीने तुम्ही आमचा सांभाळ करा, जशी मुलाचा सांभाळ करणारी आई आहे त्याच पद्धतीने या समाजाचा सांभाळ करणारे जर कोण असतील तर संतच आहेत बरं का. हा, संतांच्या शिवाय आमचा तुमचा कोणी सांभाळ करणं शक्य नाही. म्हणजे वर्णन करावं कसं, तुकोबाराय म्हणतात त्या आईचं वर्णन करून समाजाला सांगावं, म्हणून त्या मातेचं वर्णन करून आपला परिहार संतांच्या समोर देतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.